सुपतिपन्नो भगवतो सावक संघो। भक्ति खीरदार चटनी का शुभ बसवाएगा। स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धास टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्धा और उनके शिक्षाओं के विषय में चर्चा करते हैं। अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि साक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपतिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। ओकाश वन्दामि भन्ते भारतेन कृतं साभ्यं अपराधं क्षमतु मे भन्ते। तदीयम्पे अहं भन्ते ते शरणेन सा पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देवमे भन्ते। तदीयम्पे यमहं वदामि तं वदेथ। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणागमन संपूर्णं पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। आदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि।
पशुपमादठाना वेरमणि शिक्षापदं समादियामि शरणेन सतिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेथा साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि आजच्या या भोजनदान प्रसंगी आणि धम्मदेशनेच्या निमित्ताने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पूजनीय भिक्खू संघ उपस्थित आहे. यामध्ये अखिल भारतीय भिक्खू संघाचे अनुसंघनायक लोकोत्तरा महावीराचे संस्थापक अध्यक्ष पूजनीय भदंत बोधिपालजी महास्तवी, पूज्य भदंत डॉक्टर एम सत्यपालजी महास्तवी, पूज्य भदंत डॉक्टर एस आर इंदवनजी महास्तवी, पूज्य भिक्खू अनुरुद्ध, पूज्य भिक्खू रोहन, पूज्य भिक्खू यशोदी, पूज्य भिक्खू धम्मानंद, पूज्य भिक्खू संघपाल, पूज्य भिक्खू बोधिरत्न, पूज्य भिक्खू संघपाल, पूज्य भिक्खू विपस्सी दीपंकर, पूज्य भिक्खू विनय सिंह, बनते महानाम, बनते इतिपयो, बनते भारद्वाज, बनते बुद्धवंश, बनते प्रसेनजीत, बनते धर्मरक्षित, पूज्य भिक्खू धीपधम्मो, बनते संघरत्न, बनते आनंद, बनते मेत्ता बोधि, बनते सुचितो, आर्या आम्रपाली जी आणि उपस्थित सर्व उपासक उपासिका. एक विशाल असा भिक्षू संघ तुम्हाला पुण्याचं क्षेत्र म्हणून या ठिकाणी लाभ झालेला आहे आणि ती संधी संघानंद पद्धतीने तुम्हाला दिलेली आहे, नाही का? तसा संघानंद भिक्खू संघामध्ये श्रद्धावान आहे. तो असं काही काही करत राहतो, हे झालं की ते झालं की ते, आणि त्या निमित्ताने तुम्हाला एक लवकर लवकर संधी प्राप्त होते आणि आपण जे काही पुण्यकर्म करतो तर तेच पुण्यकर्म आपल्यासोबत असतात. या ठिकाणी मुंबईहून आलेले डॉक्टर रोहित पिसाळ इंटरनॅशनल स्पीकर आहेत, भारतीय बौद्ध महासभा, उद्योजक सुषा गोल्ड कंपनी. तर सर्वांना सूचना की त्यांनी पूजा बोधिपालाजी महास्तवी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा. फोटो घ्या. साधु साधु साधु. त्यानंतर पूज्यवदंत डॉक्टर एस आर इंदवनजी महास्तवी मध्ये स्वागत होत आहे. त्यानंतर पूज्य भिक्खू सत्यपालजी महास्तवी. साधू साधू महाराज तेवढं काम केलं पाहिजे. पूजनीय भिक्खू काश्यप भारती धर्म यांचं स्वागत होतं. पूज्य भिक्खू रोहन, यशोदी, धम्मानंद पुढे पुढे म्हणते स्वागत करतात.
भैया ठीक है बुद्धवाणी परित्राण पाठ करते हैं। आप सभी के जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धर्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे। जीवन में खूब खूब सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो। समन्ता Sama
दानं ददन्तु सत्ताय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता भवन्तु गच्छन्तु देवता गता सर्वे बुद्धा बलवता पश्येतानं च यं बलं अरहन्तानं च तेजेन रक्षं वन्दामि सर्वशो आकाशतः भूमतः देवानागमहेतिका पुण्यं अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशतः भूमतः देवानागमहेतिका पुण्यं अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनम् आकाशतः भूमतः देवानागमहेतिका पुण्यं अनुमोदयित्वा चिरं रक्षन्तु त्वं परन्ति सर्वेतियो विभजन्तु सर्वरोगो विनाशतो माते भवद्वन्तरायो सुखे दीर्घायुको भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा स्तुति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा स्तुति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा स्तुति भवन्तु ते साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि कोणते जे दान देत आहेत आपण त्यांच्या दानाचं अनुमोदन करायचं साधू साधू सर्व भिक्खू संघाला दान पुण्य करणं होत आहे आपण सर्वांनी सांगा सगळ्यांनी जेवण द्या ना अनाथांगिको सेतो सच्चानं चतुरोपदा विरागसेत्थो धम्मानं द्विपदानं च चक्षुमा महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ को त्रिवार वर्णना परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के विशेष संगदान कार्यक्रम में उपस्थित पूजनीय भिक्खु संघ में ज्येष्ठ पूजनीय भिक्खु बोधिपालो महाथेरो भट्ट जी को त्रिवार वर्णना पूजनीय भिक्खु प्राध्यापक डॉक्टर सत्यपाल महाथेरो पूजनीय भिक्खु काशिप महाथेरो पूजनीय भिक्खु रोहन पूजनीय भिक्खु अनंत थेरो पूजनीय भिक्खु संगानंद पूजनीय भिक्खु धम्मानंद पूजनीय भिक्खु धम्मरत्न प्रमुख संपूर्ण भिक्खु संघ
श्रामगण आर्य जी और विक्रमशिला बुद्ध विहार में उपस्थित संपूर्ण श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं, महाकारुणिक तथागत बुद्ध बनने के बाद गांव नगर जनपद देश देशांतर चारिका करते हुए लोगों के हित के लिए, लोगों के उपकार के लिए ढेर सारा उपदेश देते हैं। तथागत बुद्ध के उपदेश सुन के बहुत सारे लोग धर्मचक्षु बोध करते हैं, जीवन को धन्य धन्य बनाते हैं, कितने सारे उपासक उपासिका बनते हैं और कितने सारे तो गृह त्यागी भिक्षु भिक्षुनी बनते हैं। बहुत सारे लोग तथागत बुद्ध के उपदेश सुन के बोध करके अभ्यास करते हुए ये जीवन को दुख मुक्ति की तरफ लेके जाते हैं। एक समय महाकारुणिक तथागत बुद्ध के पास आके कोई प्रश्न करता है कि भगवान, आपका उपदेश सुनने मात्र से, आपका धम्म जानने मात्र से क्या उपासक उपासिकाएं दुख मुक्त होते हैं? क्या भिक्षु भिक्षुनियां दुख मुक्त निर्वाण प्राप्त कर लेते हैं? तथागत बुद्ध कहते हैं नहीं, उपासक कोई भी तथागत बुद्ध के धम्म को जानने मात्र से, धम्म को सुनने मात्र से कोई भी दुख मुक्त नहीं होता। तो दुख मुक्त कब होगा? दुख मुक्ति तो सबको चाहिए, तो दुख मुक्ति के लिए क्या करना पड़ेगा? तो तथागत बुद्ध कहते हैं कि अगर कोई व्यक्ति जीवन में सही रूप से सुख शांति प्राप्त करना चाहते हैं, सही रूप से दुख मुक्त निर्वाण की तरफ जाना चाहते हैं, तो ऐसे व्यक्ति को सबसे पहले धम्म को अच्छे से सुनना है, समझना है। जो धम्म हमने सुना समझा उसको अच्छे से परिचय करना है, जानना है, और उसके बाद अच्छा लगा, अच्छा है तो खूब अच्छे से धम्म को पालन करना है, धम्म को अभ्यास करना है। जो व्यक्ति धम्म का अभ्यास करते हैं वो भी कुछ समय के लिए नहीं, कुछ दिन के लिए नहीं, कुछ हफ्ता महीने के लिए नहीं, निरंतर अभ्यास करते रहते। जब तक दुख मुक्त प्राप्त नहीं होता तब तक निरंतर अभ्यास करते रहते, करते रहते, करते रहते। ऐसे व्यक्ति जल्दी से जल्दी दुख मुक्त निर्वाण की तरफ जाते हैं। ऐसे व्यक्ति दुख मुक्त निर्वाण प्राप्त होगा ऐसा हम समझ सकते हैं। मगर जो व्यक्ति धम्म केवल जानते हैं, जो व्यक्ति धम्म को केवल समझते हैं परंतु अभ्यास कुछ नहीं करता, उसे पूछे तो पता रहता है हिंसा करना चाहिए कि नहीं, नहीं करना चाहिए, चोरी करना चाहिए कि नहीं, नहीं करना चाहिए, काम मिथ्याचार व्यभिचार करना चाहिए कि नहीं, नहीं करना चाहिए, झूठ बोलना चाहिए कि नहीं, नहीं बोलना चाहिए, शराब मद्य पदार्थ सेवन करना चाहिए कि नहीं, नहीं चाहिए। उसको अच्छे से पता रहता है और जवाब भी बहुत अच्छे से देते हैं, और लोगों को समझाने की बारी आए तो लोगों को समझाते भी है। परंतु अभ्यास करने के समय में, व्यवहार में पालन करने के समय में अच्छे से पालन नहीं करता। वो हिंसा भी करता है, मौका मिला तो चोरी भी करता है, व्यभिचार भी करता है, झूठ भी बोलते हैं, नशा पता भी सेवन करते हैं। तो ऐसे व्यक्ति के जीवन में सुख आएगा, शांति आएगा संभव ही नहीं। केवल धम्म जानते हैं, समझते हैं, लोगों को समझाते भी हैं, मगर खुद होके पालन नहीं करते, तो ऐसे व्यक्ति के जीवन में सुख शांति नहीं आएगा। अब किसके जीवन में सुख शांति आएगा? जो व्यक्ति धम्म को जानते भी है, समझते भी है और जितना हो सके उतना पालन भी करते हैं, ऐसे व्यक्ति के जीवन में ही सुख शांति आएगा, आता है, ये तथागत बुद्ध कहते हैं। तो उपासक उपासिकाएं
हमें जीवन में सुख शांति चाहिए कि नहीं? पक्का चाहिए। तो उसके लिए हमें बुद्ध भी कहते हैं ना, धम्मं चले सुचरितम न तम दुत्तरितम चले। अच्छे धम्म का पालन करो, गलत धम्म से दूर रहो। ऐसे धम्मचारी सुखं से, ऐसे धम्म करने वाला व्यक्ति सुखपूर्वक रहता है। अस्मिन् लोके परमिच, अभी भी, बाद में भी, यहाँ भी, वहाँ भी, इधर भी, उधर भी, इस लोक में भी, परलोक में भी सुखपूर्वक रहता है। तो हमें धम्म को खूब अच्छे से पालन करना है, खूब अच्छे से अभ्यास करना है। केवल धम्म जानने मात्र से, केवल धम्म समझने मात्र से जीवन में सुख शांति नहीं आएगा। हाँ, परंतु ये सत्य है कि जो व्यक्ति धम्म सुनता ही नहीं, जो व्यक्ति धम्म देशना कभी सुनने का मौका ही नहीं मिलता, ऐसे व्यक्ति को धम्म देशना सुनना भी बहुत बड़ा मंगल है, उत्तम मंगल है। बुद्ध कहते हैं कालेन धम्म श्रवणं ये तम मंगलम उत्तमं। समय समय पर धम्म देशना सुनना ये उत्तम मंगल है। धम्म देशना सुनने से बहुत अच्छी बातें सुनने को मिलेगा, सुना हुआ भी कंठ होगा, मन के शंका उपशंका खत्म होगा, मिथ्या दृष्टि खत्म होगा, अच्छे धम्म में श्रद्धा चित्त उत्पन्न होगा। इसलिए धम्म को सुनना उत्तम मंगल है, परंतु केवल धम्म सुनने मात्र से दुख मुक्त होता नहीं, उसको पालन करना ही रहता है। ये बात ध्यान में रखो। तथागत बुद्ध कहते हैं मग्गानथंगिको से, तो जितने भी रास्ता है, जितने भी मार्ग है, उनमें से आर्य अष्टांगिक मार्ग श्रेष्ठ है। ये क्यों श्रेष्ठ है? वो वही आर्य अष्टांगिक मार्ग है, वही मध्यम मार्ग है, जो मार्ग में चलने से दुख मुक्त निर्वाण प्राप्ति होता है। इसलिए निर्वाण की तरफ लेके जाने वाले, दुख मुक्ति की तरफ लेके जाने वाले, ये मार्ग सबसे श्रेष्ठ है। मार्ग में कौन सा मार्ग श्रेष्ठ है? आर्य अष्टांगिक का मार्ग श्रेष्ठ है। फिर सत्सानं चतुरूपदा, जितने भी दुनिया में सत्य है, उन सारे सत्यों में चार आर्य सत्य श्रेष्ठ है। कौन सा सत्य श्रेष्ठ है? चार आर्य सत्य श्रेष्ठ है। चार आर्य सत्य बोले तो क्या क्या रहता है? दुख आर्य सत्य, दुनिया में दुख ही दुख से भर पड़ा है। दुख समुदय आर्य सत्य, दुख का कारण है तृष्णा। दुख निरोध आर्य सत्य, दुख मुक्ति का अवस्था है निर्वाण। और दुख निरोध गामिनी प्रतिपदा आर्य सत्य, दुख मुक्त निर्वाण पहुंचने का मार्ग है आर्य अष्टांगिक मार्ग। ये जो आर्य सत्य है, ये चार आर्य सत्य जाने बिना, इसमें विश्वास किए बिना, इसको अभ्यास किए बिना कोई भी व्यक्ति दुख मुक्त हो ऐसा संभव नहीं, कोई भी व्यक्ति निर्वाण प्राप्त हो ऐसा संभव नहीं। इसलिए बहुत सारा सत्य है, उन सारे सत्यों में ये चार आर्य सत्य श्रेष्ठ है। फिर तथागत बुद्ध कहते हैं विरागोसेत्तो धम्मानं, जितने भी धम्म है, जितने भी धम्म है, वो सारे धम्मों में वैराग्य धम्म श्रेष्ठ है। वैराग्य बोले तो धम्म देशना सुनने के बाद, या कभी कुछ ऐसा देखने के बाद, या ऐसे अनुभव होने के बाद, अरे जीवन दुख ही दुख से भर पड़ा है, यहाँ जिसको भी सुख बोलो उसमें भी दुख पड़ा है। दुख ऐसा भर पड़ा है कि सुख तो मानो जैसे एकदम धार धार तलवार है, उसमें साखर डाल के उसको चाट रहे हैं, बहुत मीठा है करके सुख लेते हैं, मगर थोड़ा भी उसमें घाव लग गया तो इतना तकलीफ है। या कभी कभी हमें खुजली आता है, खुजली का वो आते हैं ना, तो उसको खुजाते समय आनंद जैसा महसूस होता है, परंतु उसके बाद फिर से घाव होगा, तकलीफ होगा और वो बढ़ता जाएगा। बस जीवन में
दुख ही दुख से भर पड़ा है, सुख तो छीनी के दुख ही है उसमें भी। ऐसे दुख में जीवन में क्या मैं घर ग्रस्त संभाल के क्या ऐसे मौज मजा करके बैठूं, इससे अच्छा मैं दुख मुक्ति के मार्ग पे ही चलूं। तो वो दुख मुक्ति के मार्ग पे चलते हैं। जो व्यक्ति वैराग्य धम्म को प्राप्त करते हैं वो केवल और केवल दुख मुक्ति की तरफ ही बढ़ते हैं। और जब तक वो वैराग्य उत्पन्न नहीं होता, धम्म देशना सुनना है, सुनेंगे, दान देना है, देंगे, शील पालन करना है, करेंगे, ध्यान साधना करना है, करेंगे, जो भी पुण्य करना है करने का अभ्यास करेंगे, जो भी पाप से दूर होना है दूर होने का अभ्यास करेंगे। ऐसा ही चलता रहेगा। परंतु एक समय ऐसा आएगा जिस दिन ये वैराग्य धम्म उत्पन्न हो गया, सारे दुखों से मुक्त जो निर्वाण है वो प्राप्ति के लिए पूरा उसी में ध्यान देते हैं। जैसे कोई व्यक्ति सज धज के बाहर काम को निकल रहा था कि अचानक से उसके सर पे आग लग गया। अभी सर पे आग लगने के बाद, अरे मैं तो इतना बिजी हूँ, ये काम लेके निकला हूँ, पहले सारा काम कर लूंगा, बाद में आराम से ये आग बुझाऊंगा करके जाएगा क्या? नहीं, सारा काम एक तरफा और आग बुझाने का काम पहला, सबसे पहले आग बुझाएगा। वैसे ही वैराग्य प्राप्त व्यक्ति सबसे पहले दुख मुक्ति को प्राथमिकता देगा, दुख मुक्ति को प्रायोरिटी देगा, सारा चीज छोड़ के दुख मुक्ति की तरफ आगे बढ़ेगा। इसलिए बुद्ध कहते हैं विराग सिद्धो धम्मानं, सभी धम्मों में वैराग्य धम्म श्रेष्ठ है। उसके बाद तथागत बुद्ध कहते हैं द्वीपदानं च चक्कुमा, जो दो पैर से चलने वाले इंसानों में सबसे बड़ा श्रेष्ठ कौन रहता है? जो भी पशु पंछी जीव जंतु कीट पतंग है उनमें से श्रेष्ठ प्राणी है इंसान। और इंसानों में भी जो अच्छा बनने के प्रयास कर रहे वो इंसान श्रेष्ठ है। जो अच्छा बनने की कोशिश कर रहे उनमें से जो अच्छा है, शीलवान है, गुणवान है, वो इंसान श्रेष्ठ है। और जो शीलवान गुणवान इंसानों में भी जो दुख मुक्ति का मार्ग फल प्राप्त करते हैं, श्रोतापति फल, वो इंसान श्रेष्ठ है। उनमें से भी जो सकेटागामी मार्ग फल प्राप्त करते हैं वो व्यक्ति श्रेष्ठ है। उनमें से भी जो अनागामी मार्ग फल प्राप्त करते हैं वो श्रेष्ठ है। उनमें से भी जो दुख मुक्त अनंत मार्ग फल प्राप्त करते हैं वो श्रेष्ठ। उनमें से भी जो प्रत्येक बुद्ध बनते हैं वो प्रत्येक बुद्ध श्रेष्ठ। और उन सब में से भी जो सम्यक संबुद्ध बनते हैं, जो 10 पारमिता, 10 उपपारमिता, 10 परमत्थ पारमिता पूर्ण करते हुए खुद मेहनत से बुद्ध बनते हैं, लोगों के हित उपकार के लिए, बहुजन हिताय बहुजन सुखाय के लिए जो उपदेश देते हैं, ऐसा सम्यक संबुद्ध श्रेष्ठ। इसलिए सारे दो पैर वाले जितने भी प्राणी हैं उनमें से इंसानों में तथागत बुद्ध श्रेष्ठ है। तो उपासक उपासिकाएं जो हम रास्ते पे चलते हैं वो मार्ग, जिसे रास्ता कहते हैं, मार्ग कहते हैं, वो मार्गों में सबसे श्रेष्ठ मार्ग कौन है? आर्य अष्टांगिक मार्ग। जितने भी सत्य है उन सारे सत्यों में श्रेष्ठ सत्य क्या है? चार आर्य सत्य। और जितने भी धम्म है सारे धम्मों में श्रेष्ठ धम्म कौन सा है? विराग, वैराग्य धम्म। और जितने भी चक्षुमान, जितने भी इंसान है वो सारे इंसानों में श्रेष्ठ कौन है? सम्यक संबुद्ध। तो उपासक उपासिकाएं तो ये बात को जानते हुए हम वो श्रेष्ठ तथागत बुद्ध के उपदेश को खूब अच्छे से जानेंगे, समझेंगे और जितना हो सके अभ्यास करने का, पालन करने का भी मेहनत करेंगे। इसी में हमारा कल्याण है।
बुद्ध बार बार कहते हैं हम इंसान हैं तो पुण्य करना चाहिए, धर्म करना चाहिए, बार बार बारंबार करना चाहिए। जो व्यक्ति पुण्य करता है, धर्म करता है, उसको महान उच्चतम सुख शांति प्राप्त होता है। तो हम भी पुण्य करेंगे तो सही मायने में वो सुख शांति प्राप्त होगा। तो ऐसे सुख प्राप्त हम कर सके। फिर एक बार आप सभी के जीवन में खूब खूब सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो, ऐसी कामना करते हुए ये धम्म देशना यही समापन करते हैं। विशेषतः हमारे सामने पूजनीय भिक्खु बोधिपालो महाथेरो भंते जी है। हाँ, ये यहाँ संघ में ज्येष्ठ भंते जी भी है और उनका धम्म देशना सुनना बहुत महत्वपूर्ण है, इसलिए आगे का धम्म देशना भंते जी करेंगे। इसलिए ये छोटा सा धम्म देशना यही समापन करते हैं। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, भवतु सब मंगलम। बोलिए साधु साधु। भोजन झालं सर्वांचं? निवांत आहात? उपासक उपासिका तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा पावन पवित्र पूजनीय भिक्खू संघ, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, आजचा हा कार्यक्रम मुकुंदवाडी विक्रमशिला बुद्धविहार येथील या विहाराशी संबंधित असलेले सर्व उपासक उपासिका यांच्या आयुष्यामध्ये अत्यंत एक महत्त्वाचा दिवस आज संपन्न होत आहे। आपण बौद्ध इतिहासामध्ये आपली नोंद करत आहोत। आपण बुद्ध धर्म संघ या 3 रत्नाला शरण जाऊन आपल्या जीवनासाठी तथागताने सांगितलेल्या सद्धर्माचं पालन करत आहोत। विशेषतः उपासक उपासिका यांचं जे कर्तव्य असतं आपल्या जीवनामध्ये 10 पारमितेचं आपण पालन केलं पाहिजे। 10 पारमिता आपण वाढविल्या पाहिजे। जसं आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीने जी आपल्याला जमेल त्या पारमितेचं अधिष्ठान करून आपण ती पारमिता वृद्धिंगत केली पाहिजे। 10 पारमिता एका वेळेला पालन करणे, परिपूर्ण अवस्थेला नेणे हे शक्य होत नाही। कारण आपण सर्वसामान्य व्यक्ती आहोत। स्वतः तथागत सम्यक संबुद्ध यांना बुद्धत्वाचा लाभ घेण्यासाठी, बुद्धत्वाची प्राप्ती करण्यासाठी त्यांना 4 असंख्य 1 लाख कल्पापर्यंत विविध पारमिता परिपूर्ण कराव्या लागतात। विविध पारमिता म्हणजे किती पारमिता असतात ज्या आपल्याला पालन कराव्या लागतात? मुख्यत्वे करून 10 पारमिता आपण ऐकलेल्या आहेत। 10 पारमितेचं आपण पालन करतो। कोणत्या पद्धतीनं कोणत्या पारमितेमध्ये किती आपण यशस्वीता प्राप्त करतोय हे आपल्या प्रयत्नावर
अवलंबून. बोधिसत्व यांना समेत बोधी प्राप्तीसाठी एकूण 30 पारमितांचं पालन करावं लागलं. आपण आतापर्यंत फक्त 10 पारमिता ऐकलेल्या आहेत. या 30 पारमिता कुठून आल्या आणि कशा पालन करायचे त्या, या 30 कशा होतात? आपल्याला थोडस हे ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये थोडासा गोंधळ उत्पन्न होऊ शकतो. त्या ज्या 30 पारमिता आहेत, त्रिविध या पारमिता बनतात. 10 पारमिता मुख्यत्वे, पण त्या त्रिविध असतात. सर्वसामान्य ज्या काही पारमिता पालन केल्या जातात त्याला पारमिता म्हणतात. त्याच्या थोड्याच्या वरच्या अवस्थेला जाऊन अतिशय श्रद्धापूर्वक, अतिशय अधिष्ठानपूर्वक, काटेकोरपणे ज्या पारमिता पालन केल्या जातात त्या उपपारमिता असतात. आणि त्याच्यापेक्षा अतिउच्च कोटीला जाऊन, अतिउच्च पदाला जाऊन अधिष्ठानपूर्वक पारमिता ज्या पालन केल्या जातात त्या परमंथ पारमिता असतात. 10 पारमिता, 10 उपपारमिता आणि 10 परमंथ पारमिता, अशा पद्धतीनं 30 पारमिता होतात. आणि जे बोधिसत्व असतात, नियत बोधिसत्व म्हणजे निश्चित बुद्धत्वाच्या मार्गावरती चालून समीक्षम बोधीचं ज्ञान प्राप्त करणारे ते नियत बोधिसत्व असतात. आणि हे अधिष्ठान करून त्यांचं फक्त एकच ध्येय असतं की बुद्धत्व प्राप्त करणे. बाकीचे तथागतांच्या सद्धर्माचं जे पालन करतात, आपल्या क्षमतेप्रमाणे पालन करतात, त्यांना शक्य झालं तर पालन करता करता पुढे जातात. शक्य नाही झालं, शक्ती कमी पडली, अधिष्ठान कमी पडलं, प्रयत्न कमी पडले, कोणत्याही कारणाने त्यांना शक्य नाही झालं तर ते अरहत पदाकडे जातात. म्हणजे बुद्धत्व म्हणजे बुद्धाच्या ज्ञानाची प्राप्तीसाठी 2 मार्ग अगदी निश्चित असतात. एक अरहतांचा मार्ग आणि बुद्धत्वाचा मार्ग. बुद्धत्वाचा मार्ग म्हणजे समीक्ष बोधी ज्ञान प्राप्त करणे, एक ध्येय असतो. आणि अरहतांचा मार्ग म्हणजे जीवनमुक्त अवस्था प्राप्त करणे, जन्ममरणाच्या भवचक्रापासून मुक्त होणे. मुक्ती मिळवणे, अरहतपद मिळवणे, सर्व दुःखापासून मुक्त होणे, हा अरहतांचा मार्ग. स्वतःच्या प्रयत्नाने तथागतांच्या सद्धर्माचा सहारा घेऊन जे धम्म आचरण करतात, धम्म विनायचं, ते सर्व क्लेशापासून, तृष्णेपासून, सर्व वाईट कर्मापासून मुक्त होतात आणि ते अरहत बनतात. तर त्यांचं एक अवस्था असते, एक लेवल असते. पण जे महासत्व याच्याही पुढे जाऊन बुद्ध बनण्याची अभिलाषा ठेवतात तर ते बुद्धत्वाच्या मार्गाने निर्वाणपद मिळवतात, अरहतपद मिळवतात, ते बुद्ध बनतात. त्यांचा मार्ग हा थोडासा वेगळा आहे. असे 2 मार्ग आहेत, एक अरहतांचा आणि बुद्धांचा. आपल्याला काय शिकलं होतं? आपण बुद्ध बनू शकतो का? बनू काय? कोणतीही गोष्ट प्रयत्न केल्याशिवाय बनूच शकत नाही. मग आपण बुद्ध बनू शकतो का? बनू शकतो. अरहत बनू शकतो? मग काही लोक अरहत बनतात आणि काही लोक बुद्ध बनतात. मग
हे जे लोक आरोप करतात ते बुद्ध बनू शकत नाहीत का? मग ते बनले नाही. तेच आहे आपली क्षमता, आपल्या पारमिता, आपला अधिष्ठान, आपलं समेत प्रयत्न हे किती आहे याच्यावरती आपलं ध्येय उद्देश कितपत आपण सबल करू शकतो हे त्याच्या केलेल्या कर्माच्या फळावर द्यावं. काही लोक आरोप करतात, काही लोक बुद्ध बनतात. आपण आपल्या ह्या पारमिता पूर्ण करण्यासाठी आपल्याला अनंत जन्म घ्यावे लागतात. केवळ एका जन्माचं फळ आपल्याला अर्थपदाची प्राप्ती किंवा बुद्धत्वाची प्राप्ती होणं शक्य नाही. त्यासाठी अनंत जन्माचं पुण्य सोबत असावं लागतं. आणि प्रत्येक जन्मामध्ये अधिष्ठानपूर्वक आपले ध्येय उद्देश सबल करण्यासाठी अविरतपणे अप्रमादित होऊन आपला ध्येय उद्देश आपल्याला मिळवावं लागतं. तर हे तथागतांच्या सद्धर्माचं काय एक परिक्रमा. आपण उपासक, उपासिका, भिक्खू, भिक्खुनी या नात्याने बुद्धाच्या मार्गावरती आपण आपली वाटचाल करतो. आपली सुरुवात आज कोणत्या पारमितेने झाली? दान पारमी. सहज समजेल, सहज करेल, सहज अवगत होईल ही आपली दान पारमी. मग ही दान पारमिता आपल्या जीवनामध्ये सुरुवात करते. या पारमितेच्या बलाने आपण एक बोधिसत्वाचा मार्ग चालू शकतो किंवा अर्थपदाकडे आपण झुकू शकतो. आपली सुरुवात दान पारमितेने झालेली आहे. समजा तुमचं ध्येय उच्चतम ध्येय आहे, बुद्धत्वाचा लाभ प्राप्त करेल. कोणत्या जन्मामध्ये माहिती नाही. या जन्मामध्ये का भावी जन्मामध्ये कोणती जन्म लागतील, कोणता जन्म घ्यावा लागेल माहिती नाही. तर आपली सुरुवात दान पारमितेने झालेली आहे जर आपल्याला त्याचा बोध असेल तर. आणि निश्चितच आपली सुगतीकडे वाटचाल होत आहे. कशामधून? या पुण्यकर्मामधून, या दान पारमितेमधून. मग जे बोधिसत्व असतात ते सुद्धा आपल्या जीवनाची सुरुवात दान पारमितेमधूनच करतात. ज्या काही पारमिता आहे का त्यापैकी पहिली पारमिता आहे दान पारमिता. आणि तुम्ही सुद्धा आपल्या जीवनाची सुरुवात दान पारमितेमधून केलेली आहे. म्हणजे तुमची जी काही हे कर्म आहे हे कोणीही एका बोधिसत्वापेक्षा कमी नाही. जरी तुम्ही सर्वसामान्य स्वतःला समजता की आम्ही उपासक आहोत, आम्ही काय करू शकतो, आम्ही काय करू शकतो, आम्ही काय बनू शकतो, तुम्ही सगळं काही बनू शकता. अधिष्ठान केलं, ठरवलं, प्रयत्न केले तर सर्व काही बनू शकतो. शेवटी माणसाला ध्येय असलं पाहिजे, प्रयत्न असले पाहिजे, सातत्य टिकून ठेवलं पाहिजे आणि अविरतपणे आपलं ध्येय उद्देश सफल होईपर्यंत आपण नेहमी जागृत असलं पाहिजे, सजग असलं पाहिजे, प्रयत्नवादी असलं पाहिजे. तर आपण सगळं काही बनू शकतो. बोधिसत्व आपल्या जीवनाची पारमिता दान पारमितेने सुरुवात करतो. आणि बोधिसत्वाच्या जीवनाचा शेवट केव्हा होतो? बुद्धत्वाचा लाभ झाल्यानंतर. म्हणजे त्यांच्या ध्येय उद्दिष्टांना प्राप्त झालं, सफल झालं, ते बुद्ध बनले. त्यांना जे प्राप्त करायचं होतं ते त्यांनी मिळवलं. म्हणजे त्यांच्या ध्येयाचा उद्देशाचा त्या ठिकाणी त्याला परिपूर्णता झाली, ते बुद्ध झाले. मग बुद्ध सुद्धा आपल्या जीवनाचा शेवट कोणत्या पारमितेने करतात? शेवट प्रश्न नीट समजून घ्यायचा आणि नीट उत्तर शोधायचं. आलं तर, नाही तर टेन्शन घेऊ नका.
सम्यक सम बुद्धत्वाला प्राप्त करतात, बुद्ध बनतात आणि आपल्या जीवनाचा शेवट कोणत्या पारमितेनं परिपूर्ण करतात. तुम्ही नेहमी प्रवचन ऐकतात बुद्धाबद्दल, धर्माबद्दल, संघाबद्दल, विविध बाबीबद्दल. तर तथागत बुद्ध झाल्यानंतर सुरुवात करून करतात दान पारमितेपासून. सत्वदानं धम्मदानं जिनाती. बुद्ध झाल्यानंतर भगवान बुद्ध प्रथम काय करतात? धम्मचक्र प्रवर्तन करतात. म्हणजे सुरुवात कुठून? दान पारमितेपासून. आणि शेवट कोणत्या पारमितेनं होतं पण सावरून त्याला लक्षात ओके ठीक आहे. जास्त ताण देऊ नका. ताण देऊ नका. सहज सहज लक्षातील असं सांगितलं. शेवट सुद्धा भगवान बुद्ध दान पारमितेनंच करतात. मी पहिलेच ऐकलं होतं ते. मी सुद्धा पहिलेच ऐकलं होतं. म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स असला पाहिजे तुमचा. कॉन्फिडन्स नाहीये तुम्हाला. मी अजिबात कन्फ्युज करत नाही. उद्देश हाच असतो की तुम्ही लक्ष देऊन ऐकावं. म्हणजे मी कोणालाच कन्फ्युज नाही करत. तसा आरोप माझ्यावरती ठेवू नये. भगवान बुद्ध आपल्या जीवनाची परिक्रमा परिपूर्ण करतात. बुद्ध अवस्थेची कोणत्या पारमितेनं? दान पारमिते. सुरुवात दान पारमितेपासून, शेवट दान पारमिते. मग भगवान बुद्धांनी काय दान केलं? धम्मदान केलं. कशासाठी? जसे ते स्वतः दुःखमुक्त झाले, भवचक्रमुक्त झाले, संसार मुक्त झाले, तृष्णामुक्त झाले, तशाच पद्धतीनं माझे सर्व नातेवाईक, माझे सर्व हितचिंतक, माझे सर्व माझ्यावरती श्रद्धा ठेवणारे माझे उपासक उपासिका हे सुद्धा दुःखमुक्त झाले पाहिजे. म्हणून भगवान बुद्धांनी काय केलं? धम्मदान दिलं. धम्मदान दिलं. आणि ज्यांनी ज्यांनी त्याचा स्वीकार केला, त्याचं पालन केलं, ते दुःखमुक्त अवस्थेत आहे. म्हणजे भगवान बुद्धाने हे त्यांचे अनंत उपकार त्यांनी जाणले. 4 असंख्य 1 लाख कल्पापर्यंत त्यांनी जन्म घेतले, पारमिता केल्या आणि त्या जन्मामध्ये अनेक त्यांचे नातेवाईक, अनेक त्यांचे हितचिंतक, कल्याण मित्र, त्यांचे साथीदार त्यांना प्रत्येक जीवनामध्ये सहाय्यक झाले. त्यांचे सर्वांचे उपकार त्यांनी स्मरण केले आणि संकल्प केला की जो गरजू आहे, ज्यांना ज्यांना आवश्यक आहे, त्या सगळ्यांना मी धम्मदान देईन. त्या सगळ्यांना मी दान देऊन म्हणजे धम्म देऊन जीवनमुक्त करेन, दुःखमुक्त करेन. ही त्यांची महान पारमिता. सर्व पारमितेमध्ये महान पारमिता कोणती? दान. कुठून? साधारण तुम्ही आज काय केलं? भोजन दान केलं. हे दान पारमिताच आहे. भोजन दानापासून तर तुम्ही भक्तीला आज काय केलं? भोजन दान केलं. बंधन दान काय केलं? आरती दान केलं. आम्हाला फळदान नाही मिळालं. आणखी द्रव्यदान नाही मिळालं. पुष्पदान दिलं, मेणबत्तीदान दिली, गोष्टी नाही. तुम्ही भक्तीला आज भोजन दान दिलं, याच्याही पेक्षा जास्त काय? वेळ दान दिली. आणखी सांगते तुमची बुद्धिमत्ता
धम्माच्या IQ नुसार पुढे असली पाहिजे. फळदान दिले, खीर दान दिली, चपाती दान दिले, हे ह्या गोष्टी नाही. इथे धम्म नाही. तुम्ही काय दिलात? भोजनदान तर दिलंच, पण भोजनदानाच्या माध्यमाने भिक्खू संघाला एका दिवसाचं जीवनदान दिलं. बघा काय दिलं तुम्ही? किती महान काम आहे, किती मोठं कर्म आहे. ही गोष्ट तुमच्या ध्यानात आहे का? ध्यानात नाही आहे. त्याचं म्हणजे सध्याने दिलं हे महत्वाचं. असलं का? खूपच विचार. तसं नाही. हे धम्मचर्चा आहे. ही धम्मचर्चा आहे. ही गोष्ट नाही काही. आपण प्रश्न विचारत आहोत, समजून घेत आहोत. आपण काय काय केलं वरती दिला. बघा जे काही सजीव सत्व आहे ते कशावरती जातात? सर्व सजीव सत्व आहारावरती जगतात आणि आहार हे जीवनाचा आधार आहे. आहार घेतला तर माणसाचं जीवन वाढतं. तुम्ही आज भंतीजीला भोजनदान दिलं म्हणजे तुम्ही एका दिवसाचं भंतीजीला काय दिलं? जीवनदान. फक्त पोळी दिली, खीर दिली, भाजी दिली त्या गोष्टी नाही. त्याच्या पाठीमागे जीवन दान प्राप्त झालं. तर बघा तुम्ही जे काम करता, जे तुम्ही दान देता त्याला महत्व किती आहे हे तुमच्या ध्यानात येत नाही. त्यामुळे तुम्ही त्यांना दिलं नाही दिलं नाही करत. ठीक आहे. आता तुम्ही आजच्या दिवशी कोणी पैसे दान देतं, कोणी जीवन दान देतं, कोणी वेगवेगळ्या वस्तू दान देतं. पण तुम्ही भोजन दान देऊन त्याच्या माध्यमाने एका दिवसाचं आयुष्य तुम्ही त्यांचं वाढवलं. म्हणजे एका दिवसानं आयुष्य वाढलं. आता उद्यापर्यंत त्यांना काही चिंता नाही, भूक नाही, तहान नाही, काही नाही. कधी मिळेल काय मिळेल त्याची चिंता नाही, विचारही नाही. म्हणजे किती निवांतपणे ते आपल्या धर्माचं कार्य करू शकतात. त्यांचं आयुष्य एका दिवसात तुम्ही वाढवलं. कदाचित आयुष्य म्हणजे भोजनदान घेतलं नसतं तर त्यांचं जीवन एका दिवसानं संपुष्टात आलं असतं, खाली आलं असतं. तर बघा तुम्ही छोटे छोटे दान देतात पण अत्यंत महत्त्वाचं. आता एक गोष्ट या दानाच्या बाबतीमध्ये सुजाता तिने काय केलं? कोणाला? भगवान बुद्धाला केलं. भगवान बुद्धाला खीरदान केली. त्या खीरचं एवढं महत्व की ती खीर खाल्ल्यानंतर भगवान बुद्धाच्या शरीरामध्ये नवचैतन्य उत्पन्न झालं, एक ऊर्जा उत्पन्न झाली, शक्ती उत्पन्न झाली आणि त्या शक्तीचं बल एवढं की त्यांनी सणाचं बलिदान प्राप्त केलं. म्हणजे बघा फक्त खीरदान त्याचं काही जास्त महत्व आहे का? काही किंमत त्याची पण वेळेवरती योग्य प्रसंगी योग्य वेळी योग्य कारणाने दिलेलं दान किती महाफल नाही होतं त्याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. जोपर्यंत भगवान बुद्धांचं नाव आहे तोपर्यंत सुजातेचं नाव आहे. म्हणजे सुजाता कशामुळे आचरणावर झाली? तिच्या दान पात्रतेमुळं आहे की दान पात्र. म्हणून दान आपल्या जीवनामध्ये एवढं महत्वाचं आहे, एवढं महत्वाचं आहे ते जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्ही जीवनामध्ये असं कधीच म्हणणार नाही तुम्ही दान देऊ शकत नाही ते माझ्याकडे नाही. किती आहे हा महत्वाचं नाही. मी देऊ शकते, जास्त देऊ शकते, कमी देऊ शकते, पण देऊ शकते हा कॉन्फिडन्स, हा विश्वास आणि ही श्रद्धा तुमच्या मनामध्ये उत्पन्न होते. आणि ही श्रद्धा आणि हे दान तुमच्या जीवनासाठी काय होतं? पूर्ण संचित होतं. आणि जे जे काही तुम्ही दान देता, जे जे काही तुम्ही कुशल पुण्यकर्म करता हे कोणपर्यंत तुमच्यासोबत असतं? आता एक वेगळा प्रश्न कोणाला सांगता येईल?
तुम्हाला म्हणजे बोर होते का? मी वेगवेगळे प्रश्न विचारतो. बाहेर थोडं शांत बसा. बाहेर थोडं शांत बसा, बोलू नका. आत बसलेले आहेत त्यांना ऐकू द्या आणि तुम्ही ऐका. तर तुम्ही केलेलं पुण्यकर्म, दानकर्म कोटपर्यंत तुमच्या सोबत असतं. ज्यांना ज्यांना उत्तर द्यायचं त्यांनी शांतपणे द्यायचं. बसून घ्या. इकडे लक्ष द्या. प्रवचन चालू आहे. आपसात बोलू नका आणि गडबड करू नका. आणि कसं ऐकायचं? शांतपणे बाहेर जातो. कोणाला डिस्टर्ब करायचं नाही. आपण ऐकण्यासाठी आलो, ऐकून देण्यासाठी आलो. दोन्ही गोष्टींचं पथ्य तुम्हाला पाळावं लागतं. झाली शांतता? ओके, बसून घ्या. खाली बसून घ्या. आपण केलेलं पुण्यकर्म, दानकर्म नेहमी आपल्या सोबत असतं. आपल्या सोबत असतं म्हणजे कोटपर्यंत आपल्या सोबत असतं. हा प्रश्न. आणखी कोणाला काय सांगते? जोपर्यंत जन्म होत राहतील तोपर्यंत सोबत राहतील. या जन्मात जीव आहे तोपर्यंत, आणि या जन्मातला जीव गेला माहिती नाही. हे बघा ऐकून घ्या. जोपर्यंत तुम्ही या भूतचक्रामध्ये आहात तोपर्यंत हे पुण्यकर्म तुमच्या सोबत असणार. आणि मग ते केव्हा शांत होईल, केव्हा संपुष्टात येईल? ज्या वेळेला तुम्ही अरहत बनाल, जीवनमुक्त अवस्था तुम्हाला प्राप्त होईल, जन्म मरणाचं भवचक्र तुम्ही तोडाल, त्यावेळेला तुमचं हे पुण्यकर्म त्या ठिकाणी काय होईल? पूर्वसंचित होईल, एकाग्र होईल, आणि त्यावेळेला एकदाच फळ देऊन टाकेल आणि तिथून पुढे ते फळ देणार नाही. कोणतं फळ देईल? तुम्ही अरहत बना, निर्वाण तुम्हाला प्राप्त होईल. कशामुळे? या पुण्यकर्माच्या बलामुळे. तोपर्यंत हे पुण्यकर्म तुमच्या सोबत असणार. कोणत्या जन्मामध्ये? कोणत्याही जन्मामध्ये. ठीक आहे? म्हणजे केवळ असं नाही की या जन्मामध्ये सोबत आहे. भावी जन्मामध्ये जेवढे काही तुमचे जन्म होतील तोपर्यंत हे पुण्यकर्म तुमच्या सोबतच असतं. आणि ज्यावेळेस तुम्ही अरहत बनता त्यावेळेला एकाच फळ देतं, तिथून परत कोणतेही फळ तुम्हाला मिळत नाही. तुमची जी अवस्था येते ती तुमचा पुनर्जन्म होतच नाही. म्हणजे ते तिथून परत फळ मिळत नाही. समजलं? कोणतं मिळतात? आता तुमच्याकडे जी काही धनसंपत्ती आहे, भौतिक संपत्ती आहे, वैभव आहे, हे तुमच्या सोबत कुठपर्यंत असतं? कोणपर्यंत सोबत असतं? तुमच्याकडे दागिने आहेत, सोन्याचे आहेत ना, कोणपर्यंत सोबत येते? फक्त जीवन असेपर्यंत. ठीक आहे ना? हे दागदागिने, हे भौतिक वस्तू फक्त या जन्माच्या यापर्यंत सोबत आहेत की जोपर्यंत तुमचं जीवन आहे. तुमचं जीवन संपलं, हे दागदागिन्याचं काय होईल? या दागदागिन्याचं काय होईल? त्याचे अधिकारी दुसरेच बघतील. तुम्ही कमवले, जीवनभर कष्ट केले, कमावले, सांभाळले,
आणि मेल्यानंतर दुसऱ्याच्या हवाईकडे आणि निघून गेले. तुमची इच्छा असेल की हे दागदागिने माझेच आहेत आणि माझ्याच सोबत द्यावे, कोणी देईल का? पण तुम्हाला किती गर्व, हा माझा दागिना लग्नाचा आहे, दाग दिलेला आहे. काय काय लिहिलंय तो? कन्यादान. हा कन्यादान आहे का? आमदान झालेलं काय? तुम्हाला त्याचा अभिमान असतो. पण तुमचे डोळे एकदा भेटले त्याचे हकदार कोण होऊ शकतं? सुनबाई होऊ शकते, तुमची मुलगी होऊ शकते, तुमची बहीण होऊ शकते, तुमच्या कोणी अडचण नाते. तर हे दागदागिने सोबत येत नाही. भौतिक संपत्ती कोणतीच सोबत येत नाही. पैसा, अडका, दागदागिने, वैभव सोबत येत नाही, प्रतिष्ठा सोबत येत नाही, मोठेपण सोबत येत नाही. फक्त एक गोष्ट माणसाच्या सोबत येते, नातेवाईक नाही, ते पण नाही, ते पण येत नाही माझ्यासोबत. मग एकच गोष्ट सोबत येते, कोणती? तुम्ही केलेले कर्म. तुम्ही केलेले कर्म नेहमी तुमच्या सोबत येतात आणि त्या कर्मानुसार भावी जीवनाची तुमची वाटचाल होते. पुण्यकर्म केले असतील तर तुम्ही सुगतीला जा आणि पापकर्म तुमचे असतील तर तुम्ही अधोगती दुर्गतीला जा. म्हणजे तुमच्यासोबत काय तर नातेवाईक येत नाही. माझा, माझी म्हणून तुमचा तिथं जीव गुंतलेला असतो, तिथं जीव बांधलेला असतो, सुटता सुटत नाही. जीवनभर व्यक्तीच होतो माणूस त्याच्यासाठी, माझा, माझी म्हणून पण ते सुद्धा सोबत येत नाही. जन्माला घातलेले सोबत येत नाही, म्हणजे मुलं वाढ. आणि ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, आई वडील, ते सोबत. माणूस एकटा येतो जातो, पण सोबत आपले कर्म घेऊन जातो, चांगले किंवा वाईट. मग आपण हे नाशवंत जीवन जगतो, क्षणभंगूर जीवन जगतो. कशासाठी जगतो? काही उद्देश, काही ध्येय उद्देश असेल ना जीवन जगायचा. काय काय उद्देश आहे? काहीच माहिती. मुलं बाळू सोबत येत नाही ना. मनुष्याला ही अपूर्व संधी मिळालेली आहे. या निसर्गाच्या चक्रामध्ये, भवचक्रामध्ये ही अपूर्व संधी मिळालेली आहे की आपल्याला माणसाच्या जन्मामध्ये जास्तीत जास्त पुण्यकर्म करता आले पाहिजे, आपली सुगतीकडे वाटचाल झाली पाहिजे. आणि माणसाचा जन्म एवढा महत्वाचा आहे की भगवान बुद्धाला सुद्धा, म्हणजे बोधिसत्वाला सुद्धा बुद्धत्वाचा लाभ घेण्यासाठी कुठे यावं लागलं? माणसाच्या भूमीमध्ये. जेवढे काही अनर्थ झाले त्यांना कुठे यावं लागलं निर्वाण पद मिळवण्यासाठी? माणसाच्या भूमीमध्ये. म्हणजे बघा माणसाची भूमी किती महत्वाची आहे. आणि तुम्हाला ऑलरेडी माणसाचा जन्म मिळालेलाच आहे, पण याची किंमत तुम्हाला कळली नाही तर तुमचं जीवन कसं आहे? आंधळ्यासारखं आहे. म्हणून हा धर्म शिकण्यासाठी, धर्म जाणण्यासाठी, धर्म आचरण करण्यासाठी सर्वात मोठी संधी तुम्हाला येथे मिळाली. पुढे माणसाची भूमी. येथे बुद्धाचा जन्म होतो, येथे अर्थाचा जन्म होतो, येथे बोधिसत्वांचा जन्म होतो, येथे जे काही कल्याणकारी महापुरुष असतात त्यांचा जन्म होतो. एवढी मोठी भूमी तुम्हाला मिळालेली आहे. त्या भूमीचं महत्व आपण ओळखलं पाहिजे. आणि जर हे ओळखलं, त्याचं तुम्हाला हेतून शपथ करता आला, सिद्धता करता आली तर तुम्ही खूप मोठे धन्यवाद होता. पण आपल्याला न कळल्यामुळे आपला हा नाशवंत जीवन कधी संपून जातं तेही कळत नाही, कसं संपतं तेही कळत नाही, कोणत्या गतीला आपण जात आहोत, कोणते कर्म करतो, चांगले किंवा वाईट हेही आपल्याला कळत नाही. फक्त जीवन जगतो कशासाठी? आपण जीवन जगतो फक्त कशासाठी? कोण सांगेल? आपण जीवन जगतो फक्त मरण्यासाठी. वाट पाहतो, कधी येते कधी येते. वाट पाहिली तरी येते, नाही पाहिली तरी आहे, येतच. म्हणजे तुम्ही फक्त मरण्यासाठी जीवन जगत आहात. दोन माणसं असतात जीवन जगणारे, एक जगण्यासाठी जगतात आणि एक
मग आता तुम्ही दोनपैकी कोण? जगण्यासाठी जगणारे आहात का मरण्यासाठी जगणारे? पंखे काय ओळख तुमची? जर तुम्हाला तुमची ओळखच पडत नाही तर तुम्ही कशासाठी जगता कसं तुम्हाला समजेल? बघा थोडक्यामध्ये सांगतो मी. आता तुम्हाला चिंताचं नाही, जास्त वेळ नाही घेत, जास्त वेळ घेतला नाही पाहिजे असं म्हणतात साहेब आले नाही. जीवन जगण्याचा उद्देशच कळत नाही लोक. ठीक आहे. ओके. बघा दोन प्रकारची माणसं समजतात. एक जगण्यासाठी जगणारी आणि मरण्यासाठी जगणारी. जी माणसं मरण्यासाठी जगतात त्यांना त्यांच्या जीवनाचा ध्येय उद्देशच नसतो. जन्माला आले म्हणून जगायचं आणि मरण आले तर मरण राहायचं. हेच फक्त त्यांच्या जीवनाचं ध्येय उद्देश असतं आणि अशाच पद्धतीने त्यांचं जीवन हे चालू असतं. म्हणून अशा माणसांना म्हणतात मरण्यासाठी जगणारी माणसं. मग मरण्यासाठी जगणारी माणसं असतात त्यांना कोणताही ध्येय उद्देश नाही, कोणताही त्यांची इच्छा आकांक्षा नाही, कोणताही हेतू नाही, कोणताही त्यांच्या जीवनाचा उद्देश नाही. आणि अशी लोक खा प्या मजा करा, वाटत तसं जगा आणि जेव्हा मारायचं तेव्हा मरून जा. मग अशी माणसं कधी शिलाचं पालन करत नाही. शिलाचं त्यांचं काही संबंधच येत नाही, काही महत्वही कळत नाही, फायदाही कळत नाही आणि त्या लाभही त्यांना होत नाही. कारण शील कळत नाही, त्याचा उद्देश कळत नाही, फायदा कळत नाही, का आचरण करावं, कशासाठी करावं त्याचं काहीही ज्ञान त्यांना नसतं. म्हणून अशी माणसं बेशिस्त जीवन जगतात. सदाचार नाही जीवनामध्ये, ध्येय उद्देश नाही, काही चांगल्या गोष्टीचं महत्व नाही, वाटतं तसं मनात येईल तसं जीवन जगतात, बेधुंदपणे जीवन जगतात. मग अशी माणसं जर माणसं असूनही असं जीवन जगतात तर मग बाकीचे प्राणी सुद्धा असं जीवन जगतात. त्यांच्या जीवनामध्ये काय ध्येय उद्देश असते त्यांचं जीवन जगण्यासाठी. मग अशी माणसं आणि हे बाकीचे प्राणी काय करत? मग तुम्ही अशी जर माणसं जीवन जगत असतील काय बनवावे अशा माणसाला? माणसं आहेत का? बुद्धिमत्ता काहीच नाही, विचारच नाही. म्हणजे अशी माणसं आपल्या जीवनामध्ये प्रकाश शोधत नाही, अंधाराकडून अंधाराकडे जातात. पण जी माणसं जीवन जगण्यासाठी धडपडतात, सजगता असते, जागरूकता असते, त्यांच्यामध्ये प्रयत्न असतात, विचारशील असतात, चैतन्यशील असतात, तर अशी माणसं नेहमी विचारपूर्वक जीवन जगतात. कशा पद्धतीचं जीवन जगणे आवश्यक आहे आणि कशा पद्धतीचं जीवन जगणे आपल्याला काय आहे, योग्य आहे. तर असं चिंतन मनन करून आपल्यामध्ये जे जे काही उणीवा असतात, दोष असतात, अवगुण असतात ते काढून टाकण्याचा प्रयत्न करतात. अशी माणसं त्यांच्या जीवनाचे ध्येय उद्देश ठरवतात आणि ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात. मग अशी माणसं अंधाराकडून उजेडाकडे जातात, जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील असतात, सम्यक पद्धतीनं सम्यक विचाराने जीवन जगतात आणि आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या काही उणीवा असतील, जे जे काही अवगुण असतील ते काढून टाकून त्याच्यामध्ये सद्गुण उत्पन्न करण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या जीवनाचं कल्याण करतात. अशी माणसं जगण्यासाठी. मग अशी माणसं जगता जगता कमी प्रकाशाकडून जास्त प्रकाशाकडे जातात. म्हणजे जे आपलं काही थोडंफार अज्ञान असेल ते काढून टाकून जास्त ज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. मग अशी माणसं शिलास पालन करतात, समाधीचा अभ्यास करतात, आपल्यामधले अवगुण, तृष्णा, वासना, क्लेश, वाईट गोष्टी सगळ्याचं उच्चाटन करतात, प्रज्ञा प्राप्त करतात आणि उच्चतम ध्येय गाठतात आणि अरहत बनण्यासाठी प्रयत्न करून अरहत बनतात.
तर अशी माणसं जगण्यासाठी जगतात. त्यांच्या जीवनाचे ध्येय उद्देश निश्चितच आहे आणि तुमच्याही जीवनाचे ध्येय उद्देश निश्चित आहे, पण ते समजून घ्या. नाहीतर एखादं खेडेगाव झोपेमध्ये असतं. खेडेगावचे लोक सगळे झोपलेले असतात. खेडेगाव नदीच्या काठी असतात. नदीला पूर येतो रात्री, असेल गाव वाहून तसं आपण वाहून जाऊ नये. सजग व्हा, जीवन जगताना जागरूक राहा, सतर्क राहा. काय करायचं काय नाही करायचं हे समजून घ्या. काय केलं पाहिजे, काय फायद्याचं आहे, काय आपलं कल्याणकारी आहे, काय आपलं अहितकारी आहे, या गोष्टीचं ध्यान ठेवून आपण जीवन जगा. हे आपल्या जीवनाचे ध्येय उद्देश असलं पाहिजे. म्हणजे आपण दुःखापासून मुक्त होण्यासाठी, अर्थ बनण्यासाठी प्रयत्न केले. सर्वप्रथम शीलवान बना. शीलामध्ये प्रतिष्ठित व्हा, पुष्ट बना. नंतर समाधीचा अभ्यास करा. समाधीचा अभ्यास करून जे काही क्लेश असतील, विकार असतील, तृष्णा वासना असतील ते काढून टाका, अवगुण काढून टाका. प्रज्ञेचा विकास करा. जीवनाची परिपूर्णता साधा, अर्थपद सेवांपद मिळून आपल्या जीवनाचा ध्येय उद्देश सफल करा. अशी माणसं जगण्यासाठी जगतात. आणि तुम्ही कोण आहात ना त्यापैकी? जगण्यासाठी आता म्हणावं लागेल आहेच ना, चांगली गोष्ट आहे. पण याचं ध्यान ठेवा आणि या मार्गाला तुमची येणारी पिढी सुद्धा घेऊन या. अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही धर्माचे काय बनले पाहिजे? दायाद बनले पाहिजे, वारसदार बनले पाहिजे. तुमची संपत्ती आहे, भौतिक संपत्ती, शेती आहे, सगळं काही आहे. भौतिक संपत्ती खूप आहे. तुमच्या संपत्तीचा वारसदार तुम्ही नाही नेमला तरी तो उभा राहतोच तुम्ही मेल्यानंतर. धर्माचे वारसदार बना तुम्ही. आज तुम्ही या विहारमध्ये येतात श्रद्धेमुळं. उद्या तुमचं जीवन नष्ट झालं की जागा खाली होईल. इथं कोण बसेल? मग तुम्ही तो आणला पाहिजे इथं. तुम्ही ते वारस निर्माण केले पाहिजे. संपत्तीचे वारसदार तुम्ही नाही बनवले तरी होतातच. आणून मारून मुसलमान बनून घेतातच, भांडण करून ते घेतातच. पण धर्माचा वारसा हक्क घेण्यासाठी सहसा पुढे कोणी येत नाही. ते निर्माण केले पाहिजे. ही तुमची जबाबदारी आहे. हे बाबासाहेबांनी तुमच्यावरती ठेवलेलं काय आहे? एक ओझा आहे किंवा बाबासाहेबांनी ठेवलेलं तुमच्यावरती जिम्मेदारी आहे. ही पार पाडण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असता. हे केलं तर तुमचे जीवन धन्य आहे. कमीत कमी माणसाचा जीवनाचा लाभ तुम्हाला मिळाला, उद्देश कळाला, हेतू कळाला आणि निश्चितच याच्यामध्ये तुमच्या जीवनाची काय आहे? प्रगती आहे. यासाठी आपल्याला जीवन जगायचं. वेळेचं ध्यान ठेवून साडेचार वाजले. अच्छा 14:30 आहे का? हो, एक दिखाई नाही देता. ओके ओके ठीक. तर फक्त अडीचच वाजले. मला वाटतं 4:30 वाजले कारण तू एक दिवसच नव्हता. तर बघा प्रवचन ऐकत असताना तुम्हाला किती मेहनत घ्यावी लागते, किती बुद्धीला सजग घ्यावं लागतं आणि सजग नाही घालून तर झोपा येतात. म्हणून तुम्हाला विचारावंच लागतं तुम्ही ऐकता की नाही. नाहीतर त्यावेळी माझी शक्ती सर्व आहे असं होऊ नये. काही विचारायचं आणखी प्रश्न आहे तर काही असेल ते म्हणून संपुष्टात आणतो आपण. ठीक आहे, ठीक आहे. हात जोडून बसा. आज तुम्ही विक्रमशिला बुद्धविहार संबंधित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका
खूप आपण आपल्या जीवनासाठी आजच्या दिवसासाठी खूप महान काम केलेलं आहे. तुमची पारमिता ही काही पटीनं वाढलेली आणि ती तुम्हाला कडे नेणार आहे, उत्तराच्या दिशेकडे नेणार आहे. कारण पण तुम्हाला ते मिळून देणार आहे. त्या सगळ्या पारमिता, दान पारमिता, शील पारमिता, अधिष्ठान पारमिता, निकम पारमिता, सत्य पारमिता, वीर्य पारमिता, प्रज्ञा पारमिता, वैदिक पारमिता, ह्या ज्या काही पारमिता आहेत त्या सगळ्या तुम्हाला मुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाणार आहे. त्याचं तुम्ही काय केलं पाहिजे, संचय केला पाहिजे, ते साठवलं पाहिजे, जास्तीत जास्त मिळवलं पाहिजे. त्याचा चढता क्रमांक असला पाहिजे, उतरता क्रमांक नसला पाहिजे. उतरता क्रमांक असेल पारमितेचा तर तुम्ही शेवटी कुठे याल, शून्यावरती. शून्यावरती न जाता तुम्ही कुठे गेलं पाहिजे, 100वरती गेलं पाहिजे. तर ठीक आहे, वेळेला नाही घेऊन तुमच्या श्रद्धेचा पाहता, तुमच्या सर्वसिद्धांचाही अंतर्गत पाहता या ठिकाणी धर्मप्रवचनाला विराम देण्यात येत आहे. या ठिकाणी आयुष्यमान पेडेकर साहेब आलेले आहे. खिल्लारे सर पण आहे, नेवाडे सर आहे. तर इथे काही तुम्हाला 2 शब्द सांगितले, काही ते सांगू इच्छित तुम्हाला. त्यामुळे मी माझं प्रवचन या ठिकाणी संपुष्टात ठेवतो. करावं हे तुमच्या ज्या काही पारमिता आहेत, कुशल कर्म आहे, त्याचं विकुसंघ अनुमोदन करत आहे. त्या अनुमोदनाच्या माध्यमाने आपल्याला आपल्या देशाप्रमाणे त्याची फलप्राप्ती हो, सफलता मिळो, आपले ध्येय उद्देश सफल हो, ही सर्वांच्या प्रती मंगल कामना. सपरोगो विनिमुक्तो सपसंता भवंचितो सपवेरमति कंतो निभूतो चतुवं भव सभीतियो विवजन्तु सपरोगो विनश्यतु माते भवन्तु सुखी दीर्घायुको भव अभिवादनशीले निचं वचाइनो चत्वारो धम्मो वर्धन्ति आयुवन्नो सुखं वदन्ति. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.